पडवळ सोलून झालेत। आता आपण धुवून घेऊया। आता पडवळ कट करून घेऊया। आता आपले पडवळ कट करून झालेत। भांड गरम करत ठेवले। आवडते सुकं खोबरं ते आपण भाजून घेऊया। स्लो गॅसवर भाजून घ्यायचं। खोबरं लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचं। आता आपलं खोबरं भाजून झाले। आता काढूया खोबरं। त्याच भांड्यात आपण तेल ओतून घेऊया। 2 चमचे तेल। आता तेल टाकले, आपण राई घालूया। अर्धा चमचा जिरा, चिरलेला कांदा, आता आपण पडवळ टाकून घेऊया। गॅसवर पडवळ परतून घेऊया। आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झाले, परतून घेऊया। हळद, चवीनुसार मीठ, तिखट 1.5 चमचा, धना पावडर 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरा पावडर। आता आपण सर्व मसाले परतून घेऊया। त्याचं पाणी चमचून घेऊया। आणि 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाले, आता परतून घेऊया। भाजलेलं खोबरं कुटून घेतलंय। भाजलेलं सुकं खोबरं, पाणी शिंपडून घेते। पाणी शिपडून 5 मिनिटं आणि शिजवून घेतली। पडवळ्याची भाजी खाण्यासाठी तयार।